जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ध्येय खाकीचे 100 या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण समाज सुधारक या टॉपिकवरती 23 प्रश्न घेऊन आलो आहे. सगळ्यांनी मित्रांनो लक्ष द्या व प्रश्न व्यवस्थित बघा मित्रांनो, जेणेकरून पोलीस भरतीला तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो पहिला प्रश्न, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी टिंबटिंब जिल्ह्यात कार्य सुरू केले. अ. नाशिक, ब. रायगड, क. ठाणे, ड. अमरावती. तुमचं योग्य उत्तर आहे मित्रांनो क. ठाणे. पुढचा प्रश्न मित्रांनो, सुधारक सामाजिक टिंबटिंब समाज सुधारकाने चालू केले. अ. महात्मा फुले, ब. न्यायमूर्ती रानडे, क. धोंडो केशव कर्वे, ड. गोपाळ गणेश आगरकर. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर. लक्षात ठेवा मित्रांनो, हे प्रश्न पोलीस भरतीला पडलेले प्रश्न आहेत मित्रांनो, जेणेकरून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. मी तुमच्यासाठी असेच प्रश्न घेऊन येत जाईल मित्रांनो. तुम्ही फक्त आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून असे महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल मित्रांनो. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. एक गाव एक पाणवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो? अ. डॉक्टर बाबा आढाव, ब. भाऊ महाजन, क. बाबा आमटे, ड. आनंदीबाई कर्वे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे अ. बाबा आढाव. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न, सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली? अ. गणेश वासुदेव जोशी, ब. लोकमान्य टिळक, क. महात्मा फुले, ड. गोपाळ कृष्ण गोखले. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश जोशी. मित्रांनो पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? अ. महात्मा फुले, ब. राजश्री शाहू महाराज, क. लोकमान्य टिळक, ड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब. डॉक्टर राजश्री शाहू महाराज यांनी केली. मित्रांनो पुढचा प्रश्न, 6. खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली? अ. न्यायमूर्ती गोखले, ब. राजश्री शाहू महाराज, क. गोपाळ गणेश आगरकर, ड. महात्मा फुले. तर मित्रांनो याची स्थापना पण राजश्री शाहू महाराज यांनी केली. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न, शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे? तर पहिला ऑप्शन अ. वीरा शिंदे, ब. न्यायमूर्ती गोखले, क. न्यायमूर्ती रानडे, ड. महात्मा फुले. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ड. ऑप्शन नंबर महात्मा फुले. मित्रांनो पुढचा प्रश्न, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? अ. वीरा शिंदे, ब. गोपाळ कृष्ण गोखले, क. न्यायमूर्ती रानडे, ड. महात्मा फुले. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ. वीरा शिंदे. लक्षात ठेवा मित्रांनो, असेच महत्त्वाचे प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो. तुमचं फक्त काम आहे मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना पोलीस भरतीला अशा प्रश्नांचा फायदा होईल मित्रांनो. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टेंभू तालुका कराड हे टिंबटिंब समाज सुधारकाचे जन्मगाव आहे. अ. गोपाळ गणेश आगरकर, ब. महर्षी धोंडो केशव कर्वे, क. महात्मा फुले, ड. गोपाळ कृष्ण गोखले. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकरांचं टेंभू तालुका कराड हे जन्मगाव आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? अ. नायगाव, ब. फुलेनगर, क. कटगुण, ड. टेंभू. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे कटगुण हे महात्मा फुले यांचे मूळ गाव आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न, समर्थ रामदास स्वामींचे संपूर्ण नाव काय आहे?
नारायण सूर्याजी ठोसर, ब नामदेव सूर्याजी ठोसर, क सूर्यकांत नामाजी ठोकळ, ड यापैकी नाही. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे तुमचं नारायण सूर्याजी ठोसर. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन नंबर अ. मित्रांनो पुढचा प्रश्न, भाऊरायरा हे मासिक कोणी सुरू केले? अ धोंडो केशव कर्वे, ब छत्रपती शाहू महाराज, क रघुनाथ धोंडो केशकरे, ड महात्मा फुले. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे र धो कर्वे. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन नंबर क. मित्रांनो 13वा प्रश्न तुमच्यासाठी, ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य सर्वाधिक कोणत्या संस्थेने केले? अ श्री शिवाजी महाराज सोसायटी पुणे, ब श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, क रयत शिक्षण संस्था सातारा, ड मराठा विद्या प्रसारक संस्था खानदेश. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क रयत शिक्षण संस्था सातारा. लक्षात ठेवा मित्रांनो. असेच प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीला येतात मित्रांनो आणि तुम्हाला कन्फ्यूज करतात मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो याचे सगळे ऑप्शन आपण तुम्हाला टिक करून देत आहोत. तुम्ही फक्त आपल्या व्हिडिओला व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व लाईक करायला विसरू नका मित्रांनो. असेच पोलीस भरतीचे महत्त्वाचे प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय? अ पांडुरंग सदाशिव साने, ब सदाशिव पांडुरंग साने, क पांडुरंग रावसाहेब साने, ड सदाशिव रामराव साने. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ पांडुरंग सदाशिव साने. मित्रांनो पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? अ 6 जुलै 1837, ब 3 जानेवारी 1831, क 6 जानेवारी 1812, ड 18 फेब्रुवारी 1823. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे 3 जानेवारी 1831ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता मित्रांनो. लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थाची स्थापना कोणी केली? अ शाहू महाराज, ब डॉक्टर बापूजी साळुंखे, क कर्मवीर भाऊराव पाटील, ड एन डी पाटील. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क कर्मवीर भाऊराव पाटील. लक्षात ठेवा मित्रांनो. मित्रांनो पुढचा प्रश्न 17वा, कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? अ वसंतदादा पाटील, ब राजाराम बापू पाटील, क यशवंतराव चव्हाण, ड नागनाथ अण्णा नाईकवाडी. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. ऑप्शन नंबर क. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली? तर ऑप्शन नंबर अ सन 1940, ब सन 1935, क सन 1848, ड सन 1851. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सन 1848ला महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुणे येथे भिडेवाडा येथे काढली मित्रांनो. लक्षात ठेवा भिडेवाडा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संदेश कोणाचा आहे? अ संत ज्ञानेश्वर, ब संत एकनाथ, क संत तुकाराम, ड संत नामदेव. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे संत तुकाराम. ऑप्शन नंबर क. मित्रांनो पुढचा प्रश्न, 20 गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन नंबर अ महात्मा ज्योतिबा फुले, ब डॉक्टर आंबेडकर, क बाळ गंगाधर टिळक, ड महात्मा गांधी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पण असे प्रश्न आठवले पाहिजेत. मित्रांनो पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली? तर ऑप्शन नंबर अ महात्मा ज्योतिबा फुले, ब स्वामी दयानंद सरस्वती,
क. लोकमान्य टिळक, ड. बाळशास्त्री जांभेकर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो 22वा प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? अ. डॉक्टर पंजाबराव देशमुख, ब. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, क. भाऊ दाजी लाड, ड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न आणि लास्टचा प्रश्न आपल्या व्हिडिओचा, तर मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते? तर मित्रांनो ऑप्शन नंबर अ. बाळशास्त्री जांभेकर, ब. नाना शंकर शेठ, क. विष्णूशास्त्री चिपळूणकर, ड. लोकमान्य टिळक. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. मित्रांनो तर मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात मित्रांनो? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला समाज सुधारक या टॉपिकवरती हे महत्त्वाचे 23 प्रश्न मी घेऊन आलो होतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या व्हिडिओ चॅनलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण असेच पोलीस भरतीचे महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जातो. मित्रांनो चला तर मित्रांनो आज इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.